एनकी येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील जिल्हा परिषद शाळेतील 63 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न। मोहोळ तालुक्यातील एनकी येथे श्री जकराया महाराज मंदिर परिसरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव सोलापूर यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। हा कार्यक्रम नूतन जिल्हा परिषद सदस्य तथा जकराया शुगर लिमिटेड वटवटेचे चेअरमन माननीय सचिनदादा बिराप्पा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ व त्यांच्या टीमच्या पुढाकारातून करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री जकराया महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। जकराया प्रतिष्ठान तसेच माननीय सचिनदादा जाधव मित्र परिवार यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमात आरबळी, मिरी, वटवटे तसेच जामगाव बुद्रुक, जामगाव खुर्द आणि एनकी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील 63 मुलामुलींना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांनीही समाधान व्यक्त केले। यावेळी विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधताना जिल्हा परिषद सदस्य माननीय सचिनदादा जाधव यांनी सांगितले की मोहोळ तालुक्याचा दक्षिण भाग अनेक बाबतीत मागास राहिलेला आहे। या भागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा माझा संकल्प आहे। केंद्रातील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तसेच राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले। तसेच ते म्हणाले की सोलापूर येथील केगाव येथे असलेले राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे जगातील महत्त्वाचे व एकमेव संशोधन केंद्र असून डॉक्टर संग्राम धुमाळ व त्यांच्या सहकार्यांनी ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने विकसित केले आहे। भविष्यात अशा संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अधिक समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले। नूतन पंचायत समिती सदस्य माननीय असलमभाई चौधरी यांनी देखील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या कार्याचे कौतुक करत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यासारखे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। तसेच या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव सोलापूर येथील प्रधान शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश गायकवाड तसेच सहाय्यक स्वप्नील भोसले व तेजस भोसले यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले। मला या डाळिंब संशोधन केंद्राच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना आता स्कूल बॅग देणार आहे। तर ती स्कूल बॅग देणं म्हणजे एक निमित्त आहे की आपल्या देशाचे संविधान ज्यांनी लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून जे काही अनुसूचित जातीचा जो एक बॅकलॉग भरून काढण्यासाठी किंवा ते जे शेतकरी आहेत त्या शेतकरी म्हणा किंवा त्यांचे मुलं जे आहेत त्यांना जे काही आर्थिक अडचणीमुळे त्यांचं शिक्षण अपुरं राहतंय असा एक उद्देश ठेवून मुलांकडे लक्ष द्या। तुम्हाला आता सगळ्यांना स्कूल बॅग मिळाली ना की मग अजून खूप अभ्यास करायचा करणार ना? अभ्यास किती करणार? नंबर कोण कोण आणणार आहे शाळेत सांगा? सगळे आणणार आहे? परत भेटणार आहे तुम्हाला? सगळ्यांना मी बक्षीस देणार नंबर आणला। चला मग आता या निमित्तानं हा जो कार्यक्रम आहे तर विद्यार्थ्यांना आपण तुम्हाला आता हे ज्यांचा ज्यांचा नंबर येणार त्यांना पुढच्या वेळी मी आणखीन जास्त बक्षीस देणार। आणि तसेच या डाळिंब संशोधन केंद्रामार्फत आपल्या भागातील जे शेतकरी आहेत अनुसूचित जातीचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्यासाठी पण आपण काही निविष्ठा देणार आहोत। त्याच्या माध्यमातून त्यांनी शेतीसाठी जे काय आणखी त्यांना काय प्रगती करता येईल असा उद्देश आहे। त्याचबरोबर आताच तुम्हाला सरांनी सांगितलं की आपल्याला काही शाळांना आरओ पण देता येतील म्हणजे मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तिथे सोडवता येईल। जसं पडतरे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की आपल्याला या भागामध्ये काम करून दाखवायचं आहे। तर हे काम करत असताना ज्या काही